नमस्कार मित्रांनो, मी माऊली पाटील यंग रनर्स अकॅडमी संचालक. मी इथं माझ्या अकॅडमीची पहिली ब्रँच 2015 पासून चालवतो. म्हणजे 500पेक्षा जास्त फक्त महाराष्ट्र पोलीसला माझे विद्यार्थी मी बनवलेले आहेत. यावर्षी माझ्या 51चा रिझल्ट आहे मागच्या भरतीचा. आणि विशेषतः ही ब्रँच 10 तारखेला चालू केली, 10 ऑगस्टला. आणि 10 तारखेला चालू केल्यानंतर इथल्या मुलांना एक सविस्तर वातावरण, निसर्गाचं सानिध्यात चांगलं वातावरण भेटावं आणि शांत अभ्यासिका मिळाली आहे. त्यासाठी मी खूप चांगले प्रयत्न करतो आहे. आणि ग्रामीण भागातील मुलांना फक्त 6,500 रुपयात राहण्याची सोय, जेवण, अभ्यासिका, टेस्ट सिरीज आणि फिजिकल 2 वेळा एवढे घेण्याची सोय याच्यामध्ये आहे. आणि याचा प्रतिसाद म्हणून खूप चांगला मला मुलांना रिस्पॉन्स करते. आगामी भरतीमध्ये मी नक्कीच 100पेक्षा जास्त मुलं सिलेक्ट करण्याच्या भावनेने ही ब्रँच चालू केली आहे. धन्यवाद. ही ब्रँच आपली कचनेर रोड, बीड बायपास कचनेर रोड, साई टेकडीपासून साई टेकडीच्या अगोदर 200-300 मीटरवर आहे. अगदी रोड टच आहे, तुम्हाला जाता येतच बॅनर वगैरे दिसतील. नक्की विजिट करा. थँक्यू. मोबाईल ही ब्रँच जरा बाहेर असल्यामुळे आपण इथं फक्त बॉईज यांचं ठेवले आहे. आणि गर्ल्सची आपली ब्रँच सिटीमध्ये आहे, सुतगिरणी चौक, विभागीय क्रीडा संकुलच्या बॅक साईडला. तर नक्की विजिट करा. आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे. आणि जी यंग रनर्स अकॅडमी आहे, तर सर आपलं नाव काय आहे, आपण कुठून आलेले आहे आणि हे अकॅडमीमध्ये कोण आले, कशासाठी आले, त्याच्या संदर्भ पूर्ण माहिती द्या. शिवराज दिगंबर चिंचे सर, नांदेड. आणि गोळ्यासाठी इथं आले सर. त्याच्यानंतर गोळ्यात प्रोग्रेस झाला, 100 मीटर बी झाली. त्याच्यानंतर वीक पॉईंट होता माझा, म्हणजे पेपर चांगला होता. ग्राउंड चांगलं नसल्यामुळं एकदम इम्प्रूव्हमेंट चांगलं झालं. 2रा महिना चालू आहे. तरी मागच्या वरती तुम्हाला किती मार्क आलते लेखी आणि ग्राउंड? ग्राउंडला 28 होते सर, लेखीला 93 होते. 28 क्वालिफाय होते. कोण्या कास्टमध्ये येतात? ST कास्टमध्ये. आणि एका मार्काने राहिलो होतो सर मी, फक्त एका मार्काने. आता फिजिकलला माझ्याकडे आल्यानंतर किती मार्क? आता 42 प्लस सर. 42 प्लस, म्हणजे प्रोग्रेस आहे सर. आहे सर. सरांची शिकवण्याची पद्धत वगैरे काही चांगली आणि कॉन्फिडन्स बी चांगला वाढलेला सर. मेंटॅलिटी चेंजेस झाली सर. त्याचं रिझन काय? रोज स्पर्धा होते म्हणून? हां सर. कॉन्फिडन्स 1600, त्याच्यानंतर गोळा, त्याच्यानंतर भीती मरून झाली सर एकदम. आणि तुमचं शेड्यूल कसं आहे इथं दिवसभराचं? एकदम चांगलं आहे सर. निसर्गरम्य वातावरण एकदम चांगलं आहे सर. तुमच्याकडून काही पैसे घेतले जातात का काही करण्यासाठी? नाही सर. काही नाही. नाही सर. म्हणजे जे जेवणाचे, राहण्याचे तेच पेमेंट आहे? नाही हां सर. तर ते व्यतिरिक्त लागल्यानंतर काही असं बोलणं झालं, बॉन्ड वगैरे? नाही तसं काही नाही. काय नाम अपना? शिवराज दिगंबर चिंचे. सर हमारे न्यूज़ चैनल पे आपका स्वागत है. और ये जो आपकी यंग रनर्स एकेडमी है, तो यहाँ पर जो स्टूडेंट आते हैं सर, तो एडमिशन के लिए एकेडमी में पात्रता क्या होनी चाहिए और कितने साल के एज के लड़के एडमिशन ले सकते हैं? 12वीं पास चाहिए और 18 साल के बाद कोई भी कर सकता है इस भर्ती. सर अपने एकेडमी में कहाँ से बच्चे आए हुए हैं यहाँ पर? पूरे और महाराष्ट्र से बच्चे, गढ़चिरौली तक बच्चे, इधर मुंबई से, उभरधुले से, पूरे जिले से यहाँ पे बच्चे आए हुए. अभी अपन यहाँ पर आए हुए सर, तो ये जो स्टूडेंट है, तो ये क्या स्टडी रूम है, क्या है ये सर? ये स्टडी हॉल है. ओके. हाँ. क्या पर पढ़ाया जाता है यहाँ पर? यहाँ पे पढ़ाई की जाती है. अच्छा. हाँ, ऑनलाइन क्लासेस के वाले बच्चे यहाँ पे है. और जो ऑफलाईन क्लासेस है वो सिटी में क्लासेस आहे सर. सर तुमच्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांसाठी जे स्टुडंट आहे, काय काय सुविधा आहे त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. अकॅडमीमध्ये ग्राउंडपासून ते जेवणापर्यंत सगळं राहण्याची वगैरे सगळी सोय आहे. राहणे, जेवण, ग्राउंड, जिम, सगळी सुविधा आहे. सर आपल्याकडे जो ॲडमिशन ओपनिंगचं जे बोर्ड लावलेलं आहे, तर ओपनिंग का जे ओपनिंग आहे त्याच्यासाठी कोणाला भेटायचं आहे, कॉन्टॅक्ट कोणाला करायचं आहे ॲडमिशनसाठी? ॲडमिशनसाठी माऊली सरांना. हो का? हां. कितके वर्षापासून आहे सर आपली अकॅडमी? मला 1.5 वर्ष झाले अकॅडमीमध्ये आहे मी. मागच्या वेळेस मुंबईला वेटिंगला 130 मार्क टोटल झाली माझी. 42 ग्राउंड आणि 88 लेखी होती. काय नाव आहे आपलं? सचिन तानाजी राठोड, परभणी जिला. सर हमारे न्यूज़ चैनल पे आपका स्वागत है. अभी सचिन सर ने पूरी एकेडमी की मालूमात दी है. आप भी यहाँ एक स्टूडेंट एकेडमी में है, तो सर आपका आना कहाँ से हुआ और आपकी पढ़ाई क्या चल रही है? सर मैं अभी लातूर डिस्ट्रिक्ट से आया हूँ, तो मेरी पढ़ाई पुलिस भर्ती के लिए चल रही है. इसके पहले भी आप पुलिस भर्ती के जाकर एग्जाम दे चुके हैं? हाँ सर, एक बार दिया किया पिछली बार. क्या हुआ था? अनाथपुर को दिया सर, थोड़ा सा ग्राउंड में वीक था, ग्राउंड क्वालिफाई हुआ पिछली बार. अभी आप एकेडमी में आए यहाँ पर, तो फिर यहाँ पर कैसा इम्प्रूवमेंट हुआ, कितना फायदा हुआ आप? सर मुझे गोला का भी बहुत फ़ायदा हुआ सर की वजह से. गोला आउट ऑफ हो गया मेरा और 100 में भी इम्प्रूव हो गया. सर ये जो यंग रनर्स एकेडमी है,
तो यहाँ सुविधा कैसी मिलती है स्टूडेंट को, रख रखाव कैसा है, खाने पीने का इंतजाम कैसा है, उस बारे में? सब कुछ सर सही से चल रहा है। सुबह ग्राउंड के लिए बहुत अच्छा है। ग्राउंड 400 का ट्रैक है। फिर बाद में लैब भी बहुत सुविधा की है। सब चीज में अच्छा है। अभी यहाँ पर जब आप एकेडमी में आए हुए हैं तो अब फुल तैयारी है आपकी? यस सर। अब जरूरत नहीं रहेंगे आगे मतलब एकेडमी जाने नहीं की? सर, इस बार हो जाएगा पूरा। क्या नाम है आपका? राहुल राजेंद्र पॉल सर। Gracias.